नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एकदम क्रिस्पी, खुसखुशीत आणि पौष्टिक असणारे शंकरपाळे कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर याला तुम्ही स्नॅक्स पण असे म्हणू शकता. तर आज आपण हे मैदा न वापरता आणि सोडा न वापरता इथे गव्हाच्या पिठापासून शंकरपाळे कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, तर मुलांना बाहेरले कुरकुरे, चिप्स देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे आपण इथे खारी शंकरपाळी करून द्या. एकदम आवडीनं खातील ते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर खारी शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे एक 3 ते 4 चमचे इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत. चवीनुसार लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा इथे हळद पावडर घेतलेला आहे. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे गव्हाचं पीठ छान चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. चवीनुसार लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तर मिरचीचं पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. जिरं, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ते हातावर क्रश करून अशा पद्धतीने या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये एक 3 ते 4 चमचे तीळ घालून घेतलेले आहे. शंकरपाळ्यामध्ये तीळ घातल्यामुळे खूप छान चव येते, म्हणून शंकरपाळे करत असताना आपल्याला यामध्ये तीळ नक्की घालायचं आहे. नंतर यामध्ये मुठ्ठी वाटी एक बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीरमुळे एकदम छान चव येते, म्हणून आपल्याला या शंकरपाळ्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. आणि हे सगळे जिन्नस आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पिठामध्ये थोडं-थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळत असताना आपल्याला एकदम पातळही करायचं नाही. जर तुम्ही हे पीठ पातळ केलात, तर शंकरपाळे आपली इथे शंकरपाळे नरम पडतात, म्हणून आपल्याला पीठ एकदम व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. तर जास्त घट्टही तिंबायचं नाही आणि जास्त पातळही तिंबायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर आपण पुरी करण्यासाठी जसं पीठ मळतो ना, त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे टाईम असेल, तर तुम्ही इथे हे 10 ते 15 मिनिट हे पीठ भिजत घालून ठेवू शकता. तर इथे मी लगेचच हे शंकरपाळे करण्यासाठी एक उंडा करून घेतलेला आहे. तर चपातीला उंडा करतो ना, त्याच पद्धतीचा आणि त्याच साईजचा इथे उंडा करून घेतलेला आहे. तर हे सर्वच या पिठाचे उंडे करून घेतलेले आहेत. तर एक 5 ते 6 इथे उंडे झालेले आहेत. तर उंडे करून घेतलेले आहेत. तर गॅसवर आपण तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर आपण जे उंडा घेतलेला आहे, ते उंडा आपण कोरड्या पिठामध्ये छान घोळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला चपाती लाटतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे उंडा छान लाटून घ्यायचा आहे. कोथिंबीर घातल्यामुळे या एकदम शंकरपाळ्याला चव भारी येते, म्हणून हे शंकरपाळे करत असताना भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने गोल-गोल साईजमध्ये हे उंडा छान लाटून घेतलेला आहे. चपाती करतो ना, त्याच साईजमध्ये आणि तेवढ्याच आकारामध्ये हे उंडा छान लाटून घेतलेला आहे. तर हे चपाती आपल्याला जास्तीची जाडही लाटायची नाही आणि जास्तीची पातळही लाटायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे चपाती छान लाटून घ्यायचं आहे. तर या लाटून घेतलेल्या चपातीला आपण सुरीने अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ज्या पद्धतीने किंवा ज्या साईजमध्ये लहान-मोठे आकारामध्ये तुम्हाला जसे कट करून घ्यायचे आहेत काप त्याचे, तसे तुमच्या आवडीनुसार लहान-मोठे करू शकता. तर अशा पद्धतीने इथे छान हे काप करून घेतलेले आहेत. हे शंकरपाळे कट करून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे एकमेकांपासून मोकळे करून घ्यायचे आहेत. तर इकडे गॅसवर पण आपलं कढईमध्ये तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. हे तळत असताना आपल्याला तेल कडकडीतच गरम असायला हवं. तर एक-एक करून आपण याच्यामध्ये शंकरपाळे घालून घेतलेले आहेत आणि छान आपल्याला आलटी-पलटी करून आपल्याला हे शंकरपाळे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे छान शंकरपाळे तळले गेलेले आहेत. तर फार जास्त वेळ लागत नाही हे शंकरपाळे तळायला. एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे शंकरपाळे तळले जातात आणि एकदम कमीत कमी तेलामध्ये आणि कमीत कमी तेलकट हे शंकरपाळे बनून तयार होतात. तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळे छान तळून घेतलेले आहेत.
तर इथे आपण सर्व शंकरपाळे छान तळून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपण इथे मस्त कुरकुरीत, क्रिस्पी आणि गव्हाच्या पिठापासून केल्यामुळे एकदम पौष्टिक आपली इथे शंकरपाळे बनून तयार झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता एक शंकरपाळा मी तोडून दाखवत आहे. तर बघितलात तुम्ही एकदम आपली कुरकुरीत आपली इथे शंकरपाळे बनून तयार झालेले आहेत. अशी जर शंकरपाळे तुम्ही एकदाच जर करून ठेवलात, 1 ते दीड महिना हे आरामात टिकतात. तर तुम्हाला आजची शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.